सुपर हिट्स 93.5 रेड FM वर ज्योतीला ऐकताय तुम्ही. घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस. पण एक्स्ट्रा क्लासेसमध्ये आज प्रेमाच्या गप्पा नाही होणार आहेत. आज आपण बोलणार आहोत अतिशय महत्त्वाच्या विषयावर आणि त्याची माहिती सगळ्यांनाच असणं खूप गरजेचं आहे. खरं तर आजचा जो टॉपिक आहे म्हणजे त्याचं नाव ऐकल्यानंतरच तुम्हाला जाणून घ्यायची आणखी उत्सुकता वाढेल की नेमकं काय आहे, याचा अर्थ काय होतो. सो स्ट्रॉंग लिंक बिटवीन हाय ग्लायसेमिक इंडेक्स डाएट अँड डायबिटीज. म्हणजे आता आपण जो काही आहार घेतो आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. हाय ग्लायसेमिक, लो ग्लायसेमिक, मग डाएट कसं असायला हवं, अशा बऱ्याच गोष्टी. आता मलाही यातलं काही नॉलेज नाहीये. हेच नॉलेज मलाही थोडंसं मिळावं, तुम्हालाही मिळावं म्हणूनच आज आपल्यासोबत आहेत नाईक स्पेशालिटी क्लिनिकचे डॉक्टर आनंद नाईक. त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडून या गोष्टी जाणून घेऊयात. हॅलो डॉक्टर. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी मजेत. अरे वा, म्हणजे आज तुम्ही हॉस्पिटल सोडून आज आमच्या इथे स्टुडिओत आलायत. कसं वाटतंय? पहिल्यांदा झालोय. छान एक्सपिरियन्स आहे आणि नक्कीच वाढत्या डायबिटीज जो आहे भारतामध्ये त्या तो होण्याआधी काय खबरदारी आपण बाळगू शकतो. येस, तेच आम्हाला जाणून घ्यायचंय. आणि सगळ्यात आधी तर म्हणजे हा शब्द सुद्धा आता मी पहिल्यांदाच ऐकलाय, कारण माझा संबंधच येत नाही. असे बरेच लोक आहेत ज्यांनी हा शब्द पहिल्यांदा ऐकलाय. सो मला जाणून घ्यायचंय की ग्लायसेमिक इंडेक्स जी आहे नेमकं आहे तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा पदार्थ तुमच्या शरीरातल्या साखरेवरती काय इफेक्ट दाखवतो. म्हणजे आपण म्हणतो की हा पदार्थ गोड आहे, हा डायबिटीसच्या पेशंटने खावा, हा खाऊ नये. मग पोळी खावी, फळं खावेत, बर्गर खाऊ नये. तर हे सगळ्याला तुम्ही जर सायंटिफिकली एका मेजरमेंटमध्ये टाकाल तर त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. म्हणजे तुम्ही जर साखर खाल्ली तर तुमची शुगर कितीने वाढणार, तुम्ही जर पोळी खाल्ली तर तुमची शुगर कितीने वाढणार. तर सोप्या भाषेत एखादा पदार्थ तुमची शुगर कितीने वाढवणार आहे, तुम्हाला डायबिटीज व्हायची रिस्क कितीने वाढणार आहे हे सांगणारा इंडेक्स, त्याचं मेजरमेंट जे आहे त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो आपण. अच्छा. त्यानंतर मला जाणून घ्यायचंय की हाय GI जो असतो त्याच्यामुळे रिस्क वाढू शकतो का डायबिटीजचा आणि कशा पद्धतीने? तर व्हॅल्यूज मध्ये बघायचं गेलं तर हाय ग्लायसेमिक इंडेक्स हा 0 ते 100 या याच्यात मोजतो आपण. 70च्या वरती एखाद्या अन्न पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे म्हणजे हाय ग्लायसेमिक इंडेक्स, आणि 55च्या आतमध्ये आहे म्हणजे लो ग्लायसेमिक इंडेक्स. तर बेसिकली तुम्ही जर एखादी कोल्ड्रिंक पिली, समजा 100 ml कोल्ड्रिंक आहे, त्यात जवळपास एक 25% म्हणजे 15 ग्राम 25 ग्राम साखर असते, फक्त साखर, ग्लुकोज. तर ती तुम्ही खाल्ली की तुमची शुगर जी आहे ती स्पाइक होते. तेच त्याऐवजी तुम्ही समजा एक वाटीवर कर्ड खाल्ला तर कर्ड मध्ये कदाचित कॅलरीज तुम्ही तेवढ्याच घ्याल, प्रोटीन जास्त मिळतील, पण तुमची शुगर स्पाइक होणार नाही. आणि जेवढ्या वेळा तुम्ही गोड पदार्थ खाल तितक्या वेळा शुगर स्पाइक होईल. शुगर जशी स्पाइक होईल तसं शरीराला जास्त इन्सुलिन बनवावं लागेल. तर बेसिकली तुम्ही जेवढा गोड खाल, जेवढे हाय ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ खाल, तेवढं तुमचं शरीर जास्त ग्लुकोज बनवेल. आणि जेवढं जास्त ग्लुकोज रक्तामध्ये तेवढं जास्त इन्सुलिन. म्हणजे तुमचं स्वादुपिंड जे आहे त्याला तुम्ही जास्त काम करायला लावताय. बरोबर. आणि पुढे जाऊन मग ते तसं रिॲक्ट करत नाही आणि पुढे जाऊन डायबिटीज व्हायची अशा पेशंटला शक्यता वाढते. अरे बापरे, म्हणजे हे ऐकून जराशी भीतीच वाटली मला. पण मला हेही जाणून घ्यायचं, हा प्रश्न खरं तर इथे नाहीये, पण जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही जशी शुगर खाल तशा पद्धतीने गोष्टी होतात. पण आजकाल बऱ्याच ठिकाणी असंही पाहायला मिळतंय की शुगर फ्री. मग त्याचं काय आहे, कसं आहे? शुगर फ्री पदार्थ पूर्णपणे वेगळे. शुगर फ्री पदार्थामध्ये ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट्स नसतात. ते बेसिकली तुमच्या टंग वरती जे रिसेप्टर्स आहेत त्याच्याशी खेळतात. म्हणजे स्टिविया नावाचे स्टिविया एक वनस्पती आहे ऍक्च्युली ब्राझीलमध्ये मिळणारी. त्याचं जे एक्स्ट्रॅक्ट आहे ते तुम्हाला जिभेला गोड लागतं, पण त्यात कार्बोहायड्रेट्स नाही आहेत. म्हणजे ते आपण खाऊ शकतो, ते खाऊ शकतो, निवांत खाऊ शकतो, लिमिटेड क्वांटिटीमध्ये. डॉक्टरांनी सांगितलं असेल तर तुम्ही प्रेग्नंट आहात नाही आहात या पण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण खाऊ शकता. आणि नॉर्मल एजचे म्हणजे बऱ्याच कोल्ड्रिंक्स वर सुद्धा असतं शुगर फ्री, मग ते पिऊ शकतो का? पण त्याच्यात कोल्ड्रिंक मध्ये साखर जरी नसली तरी बाकीचे घटक फार खराब असतात त्यातले. जसं सोडा असतो त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण फार जास्त असतं, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. नॉट रेकमेंडेड तसं, पण कधी जर घ्यायची इच्छा झाली तर घेऊ शकता. कधीतरीसाठी ठीक आहे. सो आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सो मला विचारायचं आहे की नॉन डायबिटीज जे लोक आहेत त्यांनी जर का हाय GI फूड्स खाल्ले तर डायबिटीजचे चान्सेस आहेत का? समजा आता